चिअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। गणपती उत्सवानिमित्त सुट्टी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगाने किती दिवस गणपतीची सुट्टी असणार आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना द्यावयाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होती आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। सदर सुट्टीचं परिपत्रक जे आहे त्याच्यामध्ये गौरी गणपती सुट्टी जी आहे ती 28/8/2025 ते दिनांक 1/9/2025 पर्यंत देण्यात आलेली होती। गौरी गणपती सुट्टीनंतर शाळा सुरू दिनांक 4/9/2025 असं दाखवण्यात आलेलं होतं, मात्र त्याऐवजी आता गौरी गणपती सुट्टी जी आहे ते 28/8/2025 ते 1/9/2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। गौरी गणपती सुट्टीनंतर शाळा जी आहे ते दिनांक 3/9/2025 नंतर सुरू होणार आहेत। अर्थातच या संदर्भातलं शालेय शिक्षण विभागाचं हे परिपत्रक अगोदर निर्गमित झालेलं आहे, परंतु याच्यामध्ये अंशतः बदल जो आहे तो जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत करण्यात आलेला आहे। शालेय शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शाळांच्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 अखेर जिल्हा परिषद शाळांच्या सुट्टीच्या संदर्भातलं हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये सुट्टी संदर्भात विस्तृत असं माहिती देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये मात्र जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगाने इतर जिल्ह्यामधील शाळांच्यामध्ये सुद्धा सुट्टीमध्ये बदल होऊ शकतो किंवा जे पूर्वीचं परिपत्रक जे आहे त्यानुसार सुट्टी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। अर्थात हे परिपत्रक जे आहे ते प्राथमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे, त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।